दाखल झालाय जय बजरंग मिनेशिलवन कारिवली. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मागचा सामना खूप सुंदर झाला. सातपाडीने तिकडे भावाळे ब च्या विरुद्ध आपला पहिला विजय आपल्या नावावरती केला. वीरू बाबरे आणि त्याच्या यंग ब्रिगेडनं. अभिनंदन सातपाडीकर पालघरकर. आता जाऊया या मॅच कडे आणि कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक आकडे तज्ञ ख्यातनाम समालोचक. स्वागत आहे जयशदा आपलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटर ओपनिंगला येत असताना पाहायला मिळतात. विशाल भोईर आणि धीरज भोईर मैदानावरती दाखल झाल्यात. मॅच चांगली पाहायला मिळणार कारण दोन मातब्बर संघ आणि या दोन्ही मातब्बर संघांमधील प्रतिती यश असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा जो रंगताना पाहायला मिळतोय. आज महत्त्वाचा दिवस आहे. आज रायगड आणि ठाण्याची मॅच देखील पाहायला मिळणार आहे. मातब्बर संघ आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळतात. सातपाडी आहे, कारिवली आहे, वडवली बी खेळते, बामणडोंगरी खेळते, धारावे भावाळे ब संघ पाहायला मिळाला, गोरसाई ब, टेमिवली असे मातब्बर संघाला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू, पहिला बॉल फुलरलेनचा पाहायला मिळाला होता. डॉट बॉलने सुरुवात झाली या सत्राला. खरं तर फुलरलेनचा बॉल मोहित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. विशाल भोईर स्ट्रायकर एंडवरती आहे. आघाडीच्या भूमिकेला येत असताना या भूमिकेला नेहमी त्याने न्याय दिलाय. खोऱ्याने धावा गोळा करण्यासाठी जाणला जातो. निडरपणा, त्याचा झंझावाती खेळ, बेदरकार फटकेबाजी ही नेहमीच पाहायला मिळाली आहे. परंतु आज तो खेळ साकारावा लागेल. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण आहोत आणि दर्जेदार खेळ साकारण्यासाठी विशाल भोईर पुन्हा एकदा सज्ज होत असताना लोअर फुल टॉस जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6. फ्लॅट पॅरलल षटकार. भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या थँक्यू. मोहित गरजचा हा चेंडू डावे यष्टीवरती लोअर फुलटोस आणि त्यावरती षटकार आला. खूप चांगलं टायमिंग होतं. जसं डावा स्टिकला दिसला उडवला होता. आता लोवर फुल टॉस आणि आता काढलाय लॉंग ऑन मिड विकेटच्या मधोमध गॅप आणि गॅप शोधलाय. बॉल झाला ट्रॅव्हल सीमा पार आणि काय दमदार सुरुवात करते टीम स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावे. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती बनताना पाहायला मिळते आहे. 10 रन्स ऑन दी बोर्ड, 2 लोअर फुलटॉस आणि त्यावरती वेगाने धावा येतात. विशाल भोईर थांबायला तयार नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लोअर फुलटॉस बॉल फुल टोल वसूल करत असताना आणखीन एक आउट ऑफ दी पार्क षटकार. आणि मागचे 3 मिळाले, तिन्ही फुल टॉस मिळालेत. गोलंदाज आपला टप्पा कारिवलीला विसरून आलाय, तो शोधावा लागेल. कारण जर या टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर बॅट्समन इतकंच सांगेल तू डाल ढाल मा पात पात, तू टाकत राहा मी मारत राहतो. बट मोहित घरात देखील एक चांगल्या धाटणीचा बॉलर आहे. त्याच्याकडनं कमबॅकच्या अपेक्षा डेफिनेटली केला जाऊ शकतात. मागच्या 3 बॉलमध्ये जे 3 मोठे फटके आले त्यातनं खूप काही शिकून कमबॅक करावं लागेल. मॅच मध्ये यायचं परत तर दाखवावं लागेल ओरिजिनल कारिवलीचा मोहित घरात. या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकासाठी ओमकार शेट्टी सर आपण पाहतोय. आयवा झेलसाठी 500 रुपीचं कॅश प्राइज आहे. तिकडे नुकताच झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येकासाठी मयूरदादा आणि संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं 500 रुपीचं कॅश प्राइज देण्यात येईल. 16 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. विशाल भोईर शो मस्ट गो ऑन. मैदानावरती केवळ धावा त्याने बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 वरती 5 बॉलमध्ये तो नॉट आउट. आडवा बाटणे आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टप्प्यात आला आणि कार्यक्रम झालाय. ठोकला षटकार. विशाल भोईर क्या बॅटिंग केली आहे. 6 मध्ये 22 धावा विशालच्या बॅट मधनं आलाय आणि पहिलं षटक राहिलंय स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमच्या नावावरती. स्वप्नील भाऊंचं देखील नुकतं शुभागमन झालं. स्वागत आहे स्वप्नील दादा आपलं या व्यासपीठावरती.
टीमची टोटल धावफलकावरती आहे 22 विदाउट लॉस आणि प्रोजेक्टेड स्कोर या स्पर्धेमध्ये धावा पहिल्यांदा दाखवतोय 110. कारण याआधी 20 धावा पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये आल्या होत्या. त्यानंतर सर्वाधिक पॉवर प्ले मधलं महागडं षटक ते मात्र आता या मॅच मध्ये दारावेनं वसूल केलाय. आधी तुम्ही पाहिलं विशाल भोईरला, आता धीरज रलाय. ISPL गाजवणारा सध्या नवी मुंबईच्या दारावेकरांचा अभिमान धीरज बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 ज्याच्या नावाची मी चर्चा करत होतो की तो बॉलिंग ट्रॅक वरती आला तर विकेट येण्याचे चान्सेस बनतात. कारिवलीकर त्याच्या अनुभवाच्या जोरावरती कमबॅक करणं जाणतात. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज महेश उर्फ भोला. त्याच्याकडनं अपेक्षा असतील. पहिलं षटक महागडे ठरलंय. एक वेगळ्या गोलंदाजीसाठी महेशला ओळखलं जातं. एक वेगळी शैली आहे. त्याचा अनुभव फार मोठा. मात्र समोर चर्चेत असणारं नवी मुंबईच्या दारावे गावचं पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात सध्या जे नाव गाजतंय नवी मुंबईचा एक टॅलेंटेड खेळाडू धीरज भोईर. धीरज आघाडीला आज येत असताना पाहायला मिळाला. त्याला प्रमोट करण्यात आलं. याचंही कारण असं आहे भावेश नाईक आज या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. खरं तर त्याला नेहमी बॅटिंग ऑर्डरमध्ये आघाडीला येताना आपण पाहिलं. या संघासाठी मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाकडून सातत्याने या खेळाडूंना आपण पाहिलं. आज अभिमानाची बाब सातत्याने आज सचिन नाईक छाती ठोकपणे म्हणत होता की आमचे 2 खेळाडू ISPL मध्ये गेले. भावेशने फॉर्म भरला नाही. कदाचित तोही या संघामध्ये ISPL मध्ये पाहायला मिळाला असता. या कर्णधाराच्या नेतृत्वामध्ये संघ सातत्याने खेळतो. फुल लेनचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. कव्हर्सला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये प्रोटेक्शन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरी रन्स इथून येत असताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 24 धावा धावफलकावरती आहेत. 2.5 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक खेळाडू आल्यात आणि गावासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. आज पहिली स्पर्धा कदाचित मला असं वाटतं की हे खेळाडू आज गावासाठी खेळत असताना पाहायला मिळतात. धीरज ऑन स्ट्राईक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं बॅटरला. म्हणून म्हणालो ना कमबॅक करणं महेश बोला जाणतो. मात्र समोर ISPL गाजवणारे प्लस आता तुम्हाला दिसू लागतील. ग्रामीण क्रिकेटचा थर्रार एक वेगळ्या उंचीवरती जाईल. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार ISPL मध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं असं वडवली गावचा कल्याण ग्रामीणचा अभिमान ऋतिक पाटील आणि त्याला फाईट करेल भावेश पवार, पवन केणे, संदेश सूरजचा गोरसईब महेश बोला. ओव्हर द विकेट. वॉट बॉल. फटका देखील तितकाच लाजवाब. काढलाय बॉल अगदी फिल्डरच्या नजरेसमोरून. इतका तेज तर्रार चाललाय सांगून जातं. टायमिंग शॉटचं सिलेक्शन एकदम प्रॉपर होतं आणि बॉल फरार झाला. सीमारेषा पलीकडे मिळतील 4. मधून बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झक्कास चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सातत्याने तो करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आधुनिकतेचा आविष्कार दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. 4 बॉलमध्ये 6 वरती धीरज भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. विशाल भोईर 6 बॉल 22 वरती तो नॉट आउट आहे. 28 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. धावा खोऱ्याने येत असताना पाहायला मिळाल्या आहेत. काल या संघाने काल हे खेळाडू गावासाठी खेळताना पाहायला मिळाले होते. आज पुन्हा एकदा गावासाठी खेळू लागलेत. पुढचा बॉल घेऊन महेश इथे फॉलो केलं होतं बॅटरला. मुभा दिलेली नाहीये. सातत्याने उजव्या स्टिचच्या बाहेर कोण चांगले बनवलेत. लेग बाईटच्या स्वरूपामधून 1 धाव येते. 29 ऑन दी बोर्ड आहेत. ओंकारजी शेटे जर आपण पाहिलं तर धावा थांबवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये झालाय. मागील 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात ज्यामध्ये लेग बाईज देखील आहे. अर्थात संघाची धावसंख्या 29 आहे विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. ही बाब जमेची आहे. धावा येत आहेत त्याही खोऱ्याने. या संघाकडे देखील अगदी आपण पाहिलं तर सातत्याने चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर इथे मात्र पाहायला मिळाला होता. आवाज तर निश्चित आला. कदाचित बॅटला बॉल ब्रश झाला होता. इथून डॉट बॉल येईल या षटकामध्ये. 6 आल्या महेशने. वरचढ राहणार हे षटक याच ठिकाणी संपलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग करत असताना मच्छिंद्र स्मृती धारावे टीम. नाही कमबॅक चांगला झालाय. पहिल्या षटकामध्ये जिकडे आपण पाहिला धावा खर्च झाल्या होत्या 22. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा मिळाल्या टीम धारावेला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29ला बिनबाद. मात्र जिकडे बिनबाद आहे ना तिकडे जिंदाबाद आहे. कारण एक दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम या ठिकाणी स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती धारावेला. कारिवली वर्सेस धारावे.
असा आजच्या जे ग्रुपमधला हा दुसरा सामना, तिसरा सामना ज्याच्याकडे लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं लागलंय. एका बाजूला कल्याण डोंबिवली विभागातून विशाल पाटील, विकास त्यांचा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. चेंज द गेम वडवली ब आणि त्यांना फाईट करल ज्या बजरंग गोरसई ब, भावेश पवार आणि त्याची टीम इन ॲक्शन. आज ठाणे विरुद्ध रायगड असा सामना देखील आपण संध्याकाळच्या सतत कव्हर करतोय. त्यामुळे पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट चाहते आज ज्या आपापल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करतायत ते तुम्हाला गाठाना दिसतील. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल गुगल मॅपला तुम्हाला लोकेशन सर्च करायचं आहे आणि तुम्हाला यायचं आहे बरोबर त्या ठिकाणी जिकडे आज रंगणारा ठाणे बनाम रायगड असा ऐतिहासिक सामना. या आधीचं पर्व ठाणे विरुद्ध रायगड मॅचचं तुम्ही पाहिलं. तिकडे अगदी मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला जयदीप बोंडिवले, ज्याचं फायपर आलं रायगडच्या विरुद्ध आणि तो सामना जिंकला होता लास्ट सीझन टीम ठाणेनं. फुल टॉस बॉल ऑन साइडला पाठवलाय, चाललाय सरळ अजिंक्य रहाणे स्टँड समोर आणि आलाय षटकार. फलंदाज धीरज भोईरच्या बॅटमधून. होऊन आलाय की काय लांबलचक फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धीरज अभिमन्यू भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 6 बॉल 12, 200चा स्ट्राईक रेट. षटकार आलाय, प्रतीकचं स्वागत भव्य झालंय षटकारानं. 35-0 पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हा चेंडू उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा राहिला होता. दिशाहीन आहे, गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अवांतर धाव, एक्स्ट्राची रन्स आली. 36 धावा धावलकावरती आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग बॅटल, बिग फाईट तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. अर्थात एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे चेंज द गेम वडवली बी आणि त्याच्या अगेन्स्ट जय बजरंग गोरसाई. यावेळेचा बॉल लोड फुलटोस ऑन साइडला आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतला आता गोलंदाजाला आणि ठोकलाय षटकार. ते करतोय आणि सुंदर अशी फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं सुरू आहे. प्रतीक ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर कार देखील आहे अंजूरच्या क्रिकेट स्पर्धेतील. प्रतीक नाईक त्याच्या विरुद्ध सध्या आक्रमण सुरू आहे. हा वाईट यॉर्कर त्यांना टाकला आणि चाललाय बॉल. अगदी आपण पाहता एसटी रक्षकाच्या हातात आणि व्हाईट बॉल साठी DRS या ठिकाणी घेण्यात आला. या पाहूयात निर्णय काय तो. थोड्याच वेळात निर्णय या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग साईड अंपास कॉल. ओके, अंपास रिव्ह्यू जाऊ आपण टेक्निकल टीमकडे. 181 मध्ये तिकडे वॉर रूम मध्ये टेलिकास्ट सुरू आहे. थोडाच वेळ डिसिजन पेंडिंग आहे, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. पण सध्या धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या पॉवर प्ले संपल्यानंतर 2.2चा खेळ झालाय आणि 42 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रोजेक्टेड स्कोर 90 दाखवतोय. धारावीकडे गोलंदाजीची फार मोठी अफाट शक्ती आहे. विकी भोईर सारखा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू गोलंदाजी करताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे जर या धावा 65-70 बनल्या तर महागडं पडेल आणि हा फेअर बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर परफेक्ट वाईड यॉर्कर आणि लाईनच्या 2 ते 3 सेंटीमीटर आतमध्ये. गुड डिसिजन फॉर अंपायर. थोड्याशा मनामध्ये शंका होत्या त्या त्यांनी क्लिअर केल्या. 42 धावा धावफलकावर. हा देखील यॉर्कर टाकलाय. धीरज सातत्यानं शफल होतोय, त्याला फॉलो केलं जात आहे. समोर लॉंग ऑफला फिल्डर मोहित घरात चेंडूला उचलून जोपर्यंत थ्रो केला जाल एक सिंगल मिळते. का म्हणाल सर, बिनबाद जी सुरुवात मिळाली आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहताय पहिल्या षटकात 22, दुसरं षटक गोलंदाजाचं राहिलं. पुन्हा एकदा तिसरं षटक फलंदाजांच्या नावावरती आहे. मागच्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा वसूल केलेत. मागचे 2 चेंडू चांगले पाहायला मिळालेत प्रतीक नाईकच्या माध्यमातून. आडवा बॅटने ऑन साइडला विशाल भोईर स्ट्राईक एंड वरती जसा आला त्याने अफलातून स्ट्रोक इथे केलाय. ठोकला आणखीन एक षटकार. स्ट्रोक आला. ओरपिश बॉल होता. फुल लेंथ डिलिव्हरी ऑन साइडला फेकून दिलाय. रडार मध्ये बॉल आल्यानंतर लांब लचक स्ट्रोक येतात. 49 ऑन दी बोर्ड आहेत.
अर्धशतक कंप्लीट होईल का? होय झालंय. आणखीन एक धमाका विशाल भोईरच्या बॅट मधून लगातारचा दुसरा. वन मो अनदर बिग हिट. षटकार. धारावी आली ना, विजयासाठी त्यांना संघर्षच करावा लागला. आता मागच्या सर्व पर्वांची जी पाहायला लागलेली वाट आहे ना, आज ती वाट पाहता पाहता प्रतिस्पर्धेची वाट लावायला आम्ही आलोय. सध्या हे सांगताना आपल्याला पाहायला मिळते टीम ड्रिंक ब्रेक फिल्डिंग टीमसाठी एक आणि तुमच्या बॅट्समनसाठी एक. सध्या बॅट्समनला पाण्याची तहान नाही तर मैदानावरती धावेंची तहान लागली आहे आणि ती अशा प्रकारे पूर्ण केली जाते की एखाद्या वाळवंटावरून हे वाटसरू हरवलेत आणि फायनली त्यांना एखादं तळ सापडलंय. मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार आले. प्रतीक समोर आल्या धावा तब्बल 26 आणि 3 षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 55. एक सर्वाधिक मोठी भागीदारी आतापर्यंतची पाहायला मिळते. लक्ष लागलाय संध्याकाळी ज्या मॅच कडे तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ठाणे विरुद्ध रायगड. एका बाजूला भावेश पवार, विकी भोईर तर दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, रजत मुंडे, किरण पवार, केतन म्हात्रे. अगदी त्याचं देखील नाव या पाहूया. थोड्याच वेळात लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचतील. रायगडचा स्क्वॉड रेडी आहे. ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून देखील अनेक धुरंदर खेळताना दिसतील. शहापूरमधनं अर्जुन बांगारा, कल्याण डोंबिवलीमधनं ऋतिक पाटील, सौरभ म्हात्रे खेळतोय. भिवंडी विभागातून पवन केने, भावेश पवार, विवेक शेलार अशी एक मोठी स्टारकास्ट खेळताना तुम्हाला दिसेल. वांगणी परिसरातून केवणीला खेळताना तुम्ही पाहाल. करंधुए खेळतोय. मोठी मोठी नावं आज खेळताना तुम्हाला दिसतील आणि थोडाच वेळात अगदी तुम्हाला ही लिस्ट अपडेट केली जाईल. धीरज भोईरचं देखील नाव आज त्या स्क्वॉड मध्ये आलंय आणि काय येऊ नये ज्या अनुषंगाने सध्या बॅटिंग करतोय धीरज भोईर. 9 चेंडूंचा सामना करत 19 तर दुसऱ्या बाजूला विशाल भोईर खतरनाक सुसाट सुटलाय. अगदी 4 षटकार आतापर्यंत मागच्या ओव्हर्स मध्ये आले आणि 9 बॉल मध्ये भोईर बॅटिंग करतोय. विशाल 34 वरती अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल सध्या सुरू असताना पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल फलंदाज विशाल भोईरचे. 9 चेंडू आणि 34 धावसंख्येवरती विशाल भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. 55 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. प्रतीक नाईक महागडा आणि खर्चिक साबित राहिला. 26 धावा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. वेगाने धावा येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटील येत असताना पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये आणखीन एक विकल्पाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक षटकामध्ये एक नवीन विकल्प, नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात आला. परंतु अगदी त्याच वेळेला तितक्याशा धावा इथे रोखण्यामध्ये कोणताही गोलंदाज यशस्वी आणि सक्षम राहिला नाही. धावा सातत्याने येत आहेत. धीरज ऑन स्ट्राईक. 55. यावेळेला बागची तिकेज आउटसाइड एज. पाठीमागे चाललाय. शॉर्ट मांटट या सर्कल मध्ये सिंगल येते. वेगाने एकेरी धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन एक भर पडेल. धावफलकावरती धावा एकंदरीत 56 बनलेल्या आहेत. 56 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 0 विकेट. अब तक 56 ऑन दी बोर्ड. इथे कुठेतरी सेकंड स्पेल मध्ये महेश थोडा लवकर डिझर्व करत होता. आता अक्षयला आणला आणि त्याचं स्वागत देखील धूमधडाक्यात करण्याचा प्रयत्न जरूर होता. फटका आता फर्स्टला समोर. शुभमन गिल स्टँड समोर. मोहित घरात त्यानं टिपलाय झेल आणि 56 ला पहिला धक्का लागलाय. 1 टीम 1 ड्रीम. स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत आणि ज्याची प्रतीक्षा आणि अपेक्षा होती संघाला ते इथे मिळालं असंच म्हणावं लागेल. विकेट प्राप्त केली आहे. खरं तर सचिन नाईक संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा कर्णधार, संघाचा लीडर मोरक्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. शांत स्वभावाचा आणि अगदी त्याच वेळेला एक उत्कृष्ट दर्जेदार कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला येत असताना पाहायला मिळतोय. 56 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. महत्वाचा बॅटर विशाल भोईर. बाद होण्याआधी 34 धावा 10 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून आल्या. की ज्या खेळाडूंना हा संघ बांधला त्या टीमला एक वेगळी ओळख दिली
नवी मुंबईचा कॅप्टन कूल बॅटिंग ट्रॅक वरती आलाय सचिन नाईक. फटका समोर लॉंगॉनला व्ही शेप मध्ये. नथिंग इज इम्पॉसिबल, द वर्ड इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल. थोडंसं पॉज घेऊन जर तुम्ही इम्पॉसिबलला वाचलं ना, त्यामध्येच दडलंय आय एम पॉसिबल. सुरुवातीच्या 3 ओव्हर 56 पर्यंत टीम पाहायला मिळाली आहे. तदनंतर पलटवार कारिवलीनं केलं तर काही घडू शकतं. या आधी देखील या स्पर्धेमध्ये 3 ओव्हर 52 बनलेत. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यातल्या त्या सामना देखील 60चं चेस करून प्रतिस्पर्धी टीम जिंकली आणि तो संघ सुपर 10 मध्ये देखील आहे. लॉंग ऑफला अजून एक विकेट. अक्षयचा अप्रतिम कमबॅक तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि काय वापसी केली आहे. जेव्हा सगळं काही गमावलं असं वाटत होतं, 3 ओव्हर 55 खर्च झालेत, आता आरामात 70-75 बनतील, बट तिकडे डावाला आहे ना खिंडार पाडण्याचं काम अक्षय पाटीलच्या गोलंदाजीनं केलंय. क्या म्हणाल, 2 विकेट्स काढलेत, त्या देखील महत्वाच्या. आधी ओपनर, त्यानंतर आलेला टीमचा कॅप्टन सचिन नाईक, त्याला देखील मैदानावरती आपण पाहिलं तर समोर धीरजची विकेट गमावताना आता तो पाहतोय. आणि आता मधल्या फळीतील 2 बॅट्समन सचिन नाईक आणि त्याच्या सोबतीनं विकी भोईर मैदानावरती दाखल झाला. 57 दुसरा धक्का इथे लागलेला पाहायला मिळतोय. 57 धावा धावलकावरती आहेत. धीरज अभिमन्यू भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी पंढरीनाथ भोईर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. ISPL असू द्यात किंवा खुल्या गटाचा क्रिकेट असू द्यात, ग्रामीण स्तर असू द्यात किंवा नवी मुंबईचे क्रिकेट, नेहमीच या खेळाडूने ते गाजवलेलं पाहायला मिळालंय. प्रतिती यश, प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 57-2 फुललेनचा बॉल होता ड्रायव्हिंग लेनवरती. लॉंग ऑफला केलाय, सिंगल येईल. या षटकामध्ये अक्षय पाटील वरचढ राहिलाय, धावाही रोखल्या आणि त्याच वेळेला विकेट त्याने प्राप्त केल्यात. गुच्छाने विकेट मिळाल्या. 58-2 आहे. या षटकामध्ये पकड मजबूत झालेली पाहायला मिळते अक्षय पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगलं कमबॅक झालाय. 2 महत्वाच्या विकेट्स काढले दोन्ही ओपनर्सला. मैदानाच्या बाहेर त्यानं केलाय. आता काहीसा सामना आटोक्यात येताना पाहायला मिळतोय. करंट रन रेट 15.13 आलाय. शफल झाले, फाईन लेगच्या वरनं उडवायचं होतं, एक वेगळा फटका सजवायचा होता, काय स्पेल राहिलाय. जिकडे सगळं काही संपलं तुम्हाला वाटतं ना, ती वेळ असते नव्यानं काहीतरी सुरुवात करण्याची आणि ती सुरुवात केली आहे टीम कारिवलीसाठी. गोलंदाजी करताना अक्षय पाटीलनं खर्च केला धावा. या मॅच मध्ये त्यानं फक्त 3 विकेट काढलेत. त्याने या ठिकाणी 2 षटकं संपले, 4 धावा, 58. पुढील सामन्याचा टॉस आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण रेडी राहायचंय. चेंज द गेम वडवली ब आणि जे बजरंग गोरसई ब च्या कॅप्टननं मधल्या अगदी ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत. तर दोन्ही कॅप्टन्स तुम्ही VIP डाईज वरती येऊन थांबा. एक मोठी मॅच, प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आज भारत विश्वातील सगळ्या महासत्ता ग्रामीण क्रिकेट मधल्या तुम्हाला पाहायला मिळतात. 3 ओव्हर 55 होते आणि नंतर 4 ओव्हर 58 झालेत. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. प्रयत्न करणं सोडू नका. तुम्ही किती अंतर चालता हे महत्वासाठी नाही, तुम्ही कोणत्या मार्गाने जाता आणि कशा प्रकारे तुम्ही वादळात संकटात स्वतःला सावरता ते तितकंसं महत्वाचं होतं. आणि अक्षय पाटीलने तो डाव या ठिकाणी सावरलाय. आपण पाहताय टीम कारिवलीसाठी. जे बजरंग मिनेशिलवन कारिवली या नावानं हा संघ सातत्यानं खेळत आलाय. खूप मोठं क्रिकेट कारिवली देखील खेळते. आता सुरू असणारी मुरबाड परिसरातील धडाकेबाज चषकाची स्पर्धा, तिकडे देखील सुपर 4 मध्ये हा संघ इंटर झालाय. बरोबर 16 फेब्रुवारीला डे नाईट क्रिकेट गाजवत खूप सुंदर क्रिकेट खेळलं. पप्या खारीक त्याच्या बिहाफ मध्ये आज आय थिंक नाही हाय पप्पा पण इनॅक्शन आहे. महेश बोलाच्या बिहाफ मध्ये होती. 16 फेब्रुवारी टीम बॉल तयार. सेकंड स्पेल मध्ये आलाय महेश. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. ओ व्हॉट अ ग्रेट कॅच. फलंदाज बाद, रनिंग अँड स्टनिंग कॅच. फलंदाज बाद. 58 ला तिसरा धक्का आणि आता परतावा लागलाय फलंदाज विकी भोईरला. मोठा धक्का लागताना पाहायला मिळाला. धावता झेल आणि एक अप्रतिम दर्जेदार झेल म्हणता येईल. महेश आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळून गेलाय. 58 धावा धावलकावरती 3 फलंदाज बाद झालेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहताय. 3 विकेट आणि 3 झेल जे काय तुम्ही पाहिलं. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या जास्तीचा बाहेर होता. खरं तर बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागला होता. एलिव्हेशन मिळाला नाही एक्स्ट्रा कव्हरला, परंतु हा धावता झेल बॉडीचं संतुलन अप्रतिम बनवलं. चेंडूवरती नजर चांगली ठेवली. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का.
या मॅच मध्ये परत येऊ लागली आता टीम जे बजरंग मिनेश 11 कारिवी स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावेच्या विरुद्ध 58ला 3 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, युअर कमबॅक इज बेटर दॅन ऑलवेज युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. आणि सध्या ते पुनरागमन टीम कारिवली करते. आधी अक्षय पाटील आणि आता महेश भोला न्यू बॅट्समन आले. सिद्धेश, पहिला बॉल सिद्धेशसाठी डाऊन द ग्राउंड मारलाय. पहिल्या बॉल वरती असा मारलाय की आपला वार गोलंदाजगार बॉल सीमा पार आला षटकार. येतो आणि पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला. 64 धावा धापलकावरती आहेत. वजनदार खेळाडू आहे आणि वजनच पाडलाय पहिल्याच बॉलवरती त्याने. समोर उडवला, स्ट्रेट मारला होता सरळ बॅटने. षटकार येत असताना 64ला 3 आहेत. महेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा. या वेळेला बॅटची आतली कडा घेतली होती क्षेत्ररक्षक ना चिकी सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात येते. संधी निर्माण होत आहे सातत्याने. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. काही वेळेला ओंकारजी आपण पाहिलं ना तरी घसरगुंडी झाली होती. एकामागोमाग एक 3 फलंदाज बाद झाले. मागील षटकामध्ये तर धावा थांबवल्या गेल्या, केवळ 3 आल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. आदित्य अक्षय पाटीलने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. आणि आता वापसी करण्याचा प्रयत्न कुठेतरी पाहत होती टीम. मात्र जो षटकार आला सिद्धेश म्हात्रेचा, त्यानंतर पुन्हा एकदा जे मोमेंटम मिळालं होतं ना ते शिफ्ट झालंय आता दारावेच्या बाजूनं. सचिन नाईक ऑन स्ट्राईक. स्लो वन कमी गतीनं टाकला होता. बॅकफुटला गेले हलक्या हातानं लेटकट थर्डमॅनला आउटफील्डमध्ये तिकडे बॉल ट्रॅव्हल होतं. जोपर्यंत उचलून थ्रो केला असेल तोपर्यंत 2 धावा मिळतात कॅप्टन कूल सचिन नाईकला. 4.4चा खेळ झाला. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावा धावफलकावर. कारिवलीच्या समोर दारावेचं जे बॉलिंग युनिट आहे ना ते खूप खतरनाक आहे. त्यामुळे 70च्या आतमध्ये जरी इकडे टीम दारावे पोहोचती आहे ते म्हणतील की लक्ष चांगलं बनलंय. बट प्रोजेक्टेड स्कोर सध्या 72 धावा आपल्याला दाखवतं. या पाहूयात किती बनतील. सचिन नाईक सिंगल डबल की मोठ्या फटक्यासाठी ट्राय करतील. मोठा फटका फर्स्ट लाय समोर डीप मध्ये लॉंग ऑफ. मोहित ट्राय करतात आणि टिपलाय. एक अतिशय दर्जेदार झेल. फलंदाज बाद. 67ला 4 टीम दारावे. वरती 4 फलंदाज बाद झालेत. एक बाब या साम्य राहिली आहे की 4च्या 4 फलंदाज हे झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. 8 षटकार आलेत या इनिंग मध्ये. दारावे संघाचा जर विचार केला तर 8 षटकार ज्या संघाने ठोकलेत. डील मांगे मोर सातत्याने षटकारच मारण्याच्या विचारामध्ये राहणारे हे खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळालेत. सिद्धेश खुश असेल, आनंदी असेल, कारण एका बाजूला कॅप्टनने त्याला एवढं पळवलं, वेगाने धावताना तो पाहायला मिळाला सिद्धेश म्हात्रे. मला वाटतं सचिन नाईक काही वेळापूर्वी विसरला होता की सिद्धेश त्याच्या साथीला आहे. तो 2 धावा वेगाने पळताना पाहायला मिळाला. सिद्धेशने पण 2 रन कंप्लीट केलेत. त्याच्या चेहऱ्यावरती पण स्माईल आणि त्याला माहिती एक षटकार असा मारलाय की अजून एखादा वाटायला आला असता. षटकारने अट्टाने दस्ता ट्राय केला असता, बट त्याच्या वाट्याला आता बॉल येईल का. जर एक लिगल बॉल येणारा आला तर मात्र त्याला अजून काही वेळ पळावं लागेल. 67ला 4 जर बॉल मैदानाच्या आतमध्ये राहिला तर. महेश भोला तयार. 15 रन्स खर्च केलेत. 2 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. आता पळावं लागेल सिद्धेशला. समोर क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. बॉल अँड कॉट. फलंदाज बाद. 15ला 3 विकेट्स काढलेत. महेश भोलानं खूप चांगला स्पेल त्याचा राहिला. अक्षयनं खर्च केला धावा फक्त 3, म्हणजे 3 ओव्हरमध्ये 18, 4 विकेट. बट दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये किती बनलेत तर तब्बल 49 धावा बनताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. खूप सुंदर या ठिकाणी बॅटिंग करताना आपण पाहिलं. स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावे संघाला पहिला डाव मैदानावरती संपलाय आणि धावा बनले स्कोरकार्डवरती 67 आणि 68 धावेचं लक्ष. बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आहे. धीरज भोईरनं 11 मध्ये बनवल्या 20, विशाल भोईर 10 मध्ये 34 धावा. षटकार आणि चौकारांशिवाय बॅट बोलत नव्हती दोन्ही ओपनर्सशी. सचिन नाईक विकी थोडेसे स्वस्तात परतले आणि नंतर सिद्धेशचा एक षटकार त्यांना धावफलकाला वेग दिला
आणि 67 पूर्ण झालेत. 5 षटके संपली आहेत. एक्स्ट्रा झाले होते 2. रन रेट आहे 13.40 आणि 68 धावेचं लक्ष्य. पुढील सामन्याचा टॉस आपण करत आहोत. दोन्ही संघ तुम्हाला महत्वाची सूचना, टॉससाठी आपण रेडी राहा. या आपण वळूयात तिकडे आपले समालोचक आणि आपले को अँकर आणि त्या सोबतीनं बदलापूर क्रिकेट समालोचक समितीचे अध्यक्ष मॅडी ध्रुवे सर उपस्थित आहेत. इट्स ओव्हर टू यू. आणि नुकतेच थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत जोडले गेलेत उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतै संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतै संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतै संगाना दिवाना. थँक्यू. पहिलं सत्र नुकतंच संपलं. पहिल्या सत्रामध्ये 67 धावा येत असताना पाहायला मिळाला. खरं तर टॉस जिंकला होता तो अर्थात जय बजरंग निमिष 11 कारिवली टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळाला. टार्गेट 68 धावसंख्येचा आहे. 68 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. वचिंद्र स्मृती या नावाने हा संघ सातत्याने खेळतो. दाराबेकरांना तुम्ही आपण पाहताय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना का पहा खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला चेंज द गेम बोडवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे ती अर्थातच जय बजरंग गोरसाई बी. महत्वाची मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल. अर्थात आज मातब्बर संघ खेळत आहेत. आज खरं तर ठाणे आणि रायगडच्या मॅचची ही उत्कंठ प्रत्येकाला लागली आहे. कोणकोणते खेळाडू खेळतील, आज प्रदर्शन कसं राहील, या साऱ्या गोष्टींची सातत्याने चर्चा या टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये होत असताना पाहायला मिळाले. जेवढी या स्पर्धेची चर्चा सातत्याने या मैदानाचं वरती आयोजन, त्याच वेळेला या मैदानाचा भौगोलिक आराखडा, इथे उभारलेले स्टँड, आसन व्यवस्था आणि साऱ्या गोष्टींची चर्चा सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली आहे. आजचा महत्त्वाचा दिवस तुम्ही पाहताय. खरं तर आजचा 7वा दिवस आहे या स्पर्धेचा. दमदार आणि दर्जेदार दैदिप्यमान असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी संलग्न असणारी मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित आदरणीय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आपण पाहत आहात. दमदार आणि दैदिप्यमान असं आयोजन आदरणीय माननीय सन्माननीय आदरणीय मयूर जगन्नाथ पिसेकर साहेब, आदरणीय श्री प्रतीक जगन्नाथ पिसेकर साहेब, युवा उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून दोन बंधूंनी केलेलं हे आयोजन आज तुम्ही पाहताय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वावरती प्रत्येकालाच गर्व आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे, इरादे मोठे घेऊन हे खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. हा भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ज्याची प्रतीक्षा होती तो खेळाडू आलाय. हो, तो आला ज्यांना ISPL गाजवली आहे आणि ISPLचा रनर अप भावेश पवारचा या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम भावेश. या आपण स्वागत करूयात या ठिकाणी प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारचं. आणि काही काळजी करू नका, आज जर गोरसई एक सामना जरी जिंकलात तर इथनं समोर जिकडे नजर जाते ना तिकडे रिसॉर्ट आज तुमच्यासाठीच बुक करून ठेवण्यात आला. आणि या आपण थोडा वेळ विश्रांती देऊयात. दोन्ही कॅप्टन्स वडवली एक महत्त्वाची सूचना, कॅप्टन्स आपण टॉससाठी बी फास्ट रेडी राहा. स्पर्धेचा नियम आहे, अगदी जसा ऑर्गनायझरचा मेसेज येईल मग त्या अनाउन्समेंट कराव्या लागतील. त्यामुळे वडवली जर आपण आला असाल सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी अजून 1 ते 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. कुणी उपस्थित असेल तर थोडं पटकन रिपोर्ट करा. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं कल्याण डोंबिवली विभागातील एक नामवंत क्रिकेटर आणि वडवली ब संघाला नेहमी जे पुरस्कृत करत असतात प्रवीणदादा तांडेल बेतवडे, या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि गोरसईचे मेंटॉर कप्पू केणे यांचं आगमन झालं आहे. या कप्पू शेट आपलं देखील सहर्ष स्वागत. तर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आहे. थोड्याच वेळात काही अनाउन्समेंट होतील, त्याच्यावरती मॅच आपण प्ले करणार आहोत. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. त्याच्यावरती चौकार येत असताना पाहायला मिळतं. प्रतीक नाईकच्या बॅटमधून विकी भोईरवरती हल्ला चढवला गेलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय.
फंटास्टिक स्टार्ट या सेकंड इनिंगला होत असताना पाहायला मिळते. रन चेसला सुरुवात. टार्गेट आहे 67 धावसंख्येचं 68 बनवायचा. डाऊन द ग्राउंड केलाय. ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वाधिक मोठा खेळाडू. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही भावेश पवारला स्क्रीनवरती पाहिलं होतं. तो आलेला पाहायला मिळतोय. खरं तर नेक्स्ट मॅच मध्ये संदेश देखील दाखल झालेला पाहायला मिळतो. टीमचा कॅप्टन प्रतीक्षेत आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तैनात. स्वतः सचिन नाईक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगल येते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30th सर्कल मध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. अगदी त्याच वेळेला गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. 30th सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. 9 बनल्यात. यावेळेचा बॉल प्रचंड वेग होता. लाईन पाहिली होती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्यात मिस केला बॅटरने. लेग बाय झाली आहे. मोहित घरत स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळाला होता. मोठा फटका खेळण्याचा आविर्भाव त्याने इथे दाखवलेला पाहायला मिळाला. मोठी फटकेबाजीच करावी लागणार आहे. 68 रनचा रन चेस आहे. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. सहजासहजी धावा या मैदानावरती बंटाने पाहायला मिळाला, परंतु बनवण्यासाठी तितकीची जिगरा तुमच्याकडे असायला हवा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग 30th सर्कल मध्ये सिंगल मिळतीये. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळाली. 11 धावा धाफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. सिंगल येते प्रतीक नाईकच्या बॅटमधून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11. 4 बॉलवरती 10 वरती प्रतीक नाईक जिथे बॅटिंग करतोय. तर थोड्याच वेळात अगदी आपण व्यासपीठावरती काही सन्मानाकडे वळतोय. या षटकातील अजून काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. जयेश सर ओव्हर ब्रेकमध्ये थोडं थांबा. कुमार सूरज शशिकांत भगत भिवपुरी यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि इथे आली आता आपण पाहताय ती म्हणजे विकेट. फलंदाज होत आहेत बाद. मोहित घरत मैदानाच्या बाहेर परतला. खूप सुंदर बॉल होता विकी भोईरचा. त्याच्यावरती सेलिब्रेट करताना विकी भोईरला मोहितच्या विकेटला आपण पाहिलं तर स्पर्धेचा नियम मित्रांनो असा आहे की जर इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही टॉससाठी नाही आलात तर सगळ्या संघांसाठी खरं तर नियमावली समान आहे. तरी पण अगदी आपण जर पाहिलं तर एक उदाहरण तुम्हाला देतो. ऐरनजाड इथनं हाकेच्या अंतरावरती आहे. ऐरनजाडचा कॅप्टन अगदी एंट्री गेटच्या बाहेर होता. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आणि त्यांना आपण पेनल्टी दिली होती 2 बॉलची. आणि इथे रूल्स सगळ्यांसाठी समान आहेत. सॉरी टीम वडवली. 2 बॉलची पेनल्टी लागते. तर 3 ओव्हरच्या ब्रेकपर्यंत जर कॅप्टन नाही आला तर आयोजकांचा मेसेज आहे अजून पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल आणि टॉस गोरसेईला 1 दिला जाईल. तर मग रिक्वेस्ट विशाल, कुणी एखादा प्लेअर आला असेल तुमचे ड्रेस कोड इकडे रेडी आहेत, लगेचच पटकन या. चला वडवलीचे कॅप्टन आलेत, या पटकन जरा टॉससाठी 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये करतोय. काही घाई करू नका. आता तुम्ही आलात, ड्रेस घ्या आणि आरामात ड्रेस कोड परिधान करून तुम्हाला टॉससाठी 3 ओव्हरमध्ये पोहोचायचं आहे. आदरणीय निरंजनदादा पिसेकर यांचे पिताश्री व्यासपीठावरती उपस्थित झालेत. काका आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेहमीच अतिशय चांगलं योगदान असतं मयूर ग्रुपच्या ध्रुवी शिलबन टीमसाठी. निरंजन पिसेकरचं बदलापुरातील एक अतिशय विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि निरंजन जनार्दन पिसेकर खरं तर हे नाव बदलापूरच्या क्रिकेटला पाहायला मिळतं, ज्याच्या नावावरती एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक देखील आहे. आणि वडिलांचं आगमन झालं आहे निरंजन दादांच्या. तर जनार्दन काका आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. सचिन नाईक गोलंदाजी मार्कवरती येतोय. अक्षय पाटील बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. अक्षय पाटील हा तोच खेळाडू आहे ज्याने पुण्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 3 धावा खर्च करत 2 विकेट आपल्या नावावरती ज्याने संपादन केल्या होत्या. यावेळेचा बॉल उंच गेलाय आणि तितकासा लांब बॅटच्या टोला लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरप्राइझिंग पॅकेज षटकार.
जोगे होते. सचिन नाईकला तुम्ही हा बॉल डिलिव्हर केल्यानंतर त्याचा चेहरा पाहाल तर त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं. सरप्रायझिंग पॅकेज त्याच्यासाठी हा होताना की बॅटला बॉल एक्झॅक्टली कुठे लागला, कारण बॅटरने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या टोला बॉल लागला. एलिव्हेशन चांगलं प्राप्त होतं ज्यावेळेला खालच्या बाजूला बॉल लागतो. 17 धावा धाबलकावरती बनल्या, 17 ऑन दी बोर्ड आहेत. सातत्याने चांगली फटकेबाजी. तर साईड कॅमेरा अँगलने तुम्ही हा जर रिप्ले पाहाल ना, रिअल टाइम रिप्ले, ज्या वेळेला बॅटला बॉल ब्रश झाला, बॅटर ऑन साईडला पाहत होता मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. प्रतीक नाईकला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये, त्याची बॅटिंग आता लाईक केली जाते. चांगली फटकेबाजी तो मैदानावरती करतो आहे. 5 बॉल 16 वरती तो नॉट आउट. एक मोठी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आता स्पष्ट दिसू लागली आहे. अटॅक कोणत्या तरी एका गोलंदाजाला करायचं होतं आणि आता ते या षटकामध्ये केलं जाणार असंच वाटू लागलंय. षटकार आलाय पहिल्या बॉलवरती. सचिन नाईकचं भव्य स्वागत झालंय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर खोलात टाकला होता. दिशाहीनं एक्स्ट्राची धाव, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. बाईटच्या मदतीने 18 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ऋतिक पाटील टीम कॅप्टन येत असताना पाहायला मिळतं. थोड्याच वेळामध्ये टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. धापलकावरती 18ला 1 आहेत. पुढचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस बनवला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. इथे फेकी वेगाने होत असताना पाहायला मिळाली. सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. स्कोर कार्डवरती 19 बनलेल्या 22 चेंडू आणि 49ची गरज. 22 चेंडू आणि 49 धावा. लक्ष मोठं होतं, इरादे मोठे घेऊन एक खेळाडू मैदानावरती आले, परंतु तितकीशी चांगली छाप मोहित घरातला पाडता आली नाही. क्रिकेटच्या या खेळामध्ये खरं तर एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये इरादेही मोठे घेऊनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 6 बॉल 17 प्रतीक. अक्षय पाटील पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने हलीकडच्या कालावधीमध्ये खेळाडूंना आपण करताना पाहिलंय. खरं तर संस्कारांचे फटके बाजूला ठेवलेत. साजूक तुपातली जी काय फटकेबाजी आपण अलीकडच्या कालावधी म्हणायचो ती होताना पाहायला मिळत नाही. ऋतिकला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, संदेश केणी आणि त्याच वेळेला भावेश तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एकाच फ्रेममध्ये या 3 खेळाडूंना तुम्ही पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट ग्रामीण स्तरावरचा सर्वाधिक मोठा खेळाडू मी यासाठी म्हणतो ना भावेशला, कारण 20 लाखाची फायनल कोणता खेळाडू सोडू शकतो का? या खेळाडूने सोडली आहे. या वेळेचा बॉल डावे यष्टीवरती पाहायला मिळाला होता. हा दिशाही नाही. STCPL बेलापूरची स्पर्धा मला आठवतं, 1 इनिंग कंप्लीट झाली आणि भावेश म्हणाला होता मी बॅग घेऊन निघतो, मला ग्रामीणची मॅच खेळायची आहे. ग्रामीण स्तराला सातत्याने प्राधान्य देणारा भावेश पवारला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. एक ना अनेक स्पर्धा त्याने ग्रामीण स्तराच्या स्पर्धांसाठी सोडलेल्या आहेत. ISPL झाल्यानंतर 2.5 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्याला पुन्हा एकदा ग्रामीण स्पर्धा खेळताना आपण पाहतोय. पुन्हा 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 हेच प्रयत्न होत असताना अक्षय पाटील कुठेतरी चुका करतोय. खरं तर नॉन स्ट्रायकर एंडवरती असणारा प्रतीक नाईकनी या गोष्टीची चर्चा करायला हवी. बॉलची पिचिंग काय, लेंथ काय, लाईन काय, फिंगर रोल करतो. सचिन नाईकची एक खासियत आहे, कमी गतीने चेंडू हाताळतो, परंतु बॅटरचे मनसोबे ओळखून तो गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. धापलकावरती 20 बनल्यात. एक फलंदाज बाद, दुसरे षटक. पुढचा चेंडू यावेळेला अथेडी त्यांचा वेध, बँग ऑन टार्गेट, लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज आणखीन धक्का, दुसरा फलंदाज. 20ला 2. अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. गोरसई आणि वडवली ब चे कॅप्टन जे बजरंग गोरसई ब आणि टीम आपण पाहताय चेंज द गेम वडवली ब चे कॅप्टन आपल्यासोबत मयूर दादा आणि आपले भाऊजी आदरणीय स्वप्नील दादा, नवी मुंबईतील एक नामांकित उद्योजक आपल्यासोबत आहेत. एका बाजूला प्रतीक आहे, एका बाजूला मयूर आहे. प्युअर सिल्वर कॉईन आहे आणि प्युअर गोल्ड पर्सन आपल्यासोबत आहे. चला या आपण कॉईन स्पिन करूयात. कॉल करतील कॅप्टन. टीम चेंज द गेम वडवली ब. मयूर कॉल आणि मयूर दादा चला म्हणजे फायनली टॉस तरी लागला वडवलीच्या बाजूनं. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. फर्स्ट ऑफ ऑल तुला एक गोष्ट सांगेल त्याबद्दल सॉरी. लेट रिपोर्ट. 2 बॉलची पेनल्टी आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. 2 बॉलची पेनल्टी आहे. टॉस जिंकलाय समोर गोरसई ब. वर्षी देखील सामना लास्ट बॉल थ्रिलर मॅच पाहायला मिळाली आहे. यावर्षी टॉस जिंकला निर्णय का? फील्ड फर्स्ट. का म्हणशील आता खूप दिवसानंतर ISPL नंतर आता जवळजवळ ग्रामीण क्रिकेट 2 महिन्यानंतर तू पुन्हा परतलाय. पूर्ण वडवलीच नाही डोंबिवलीकर तुझी वाट पाहत होते, ठाणे जिल्ह्यातील तमाम प्रेक्षक वाट पाहत होते. अँड प्राऊड ऑफ यू ऋतिक. रनरअप राहिला ISPLचा कोलकाता टीमच्या माध्यमातून. कसा राहिला ISPLचा प्रवास?
खूप छान राहिला आणि आय एस पी एल खेळण्याचं देखील एक स्वप्नच होतं आणि खूप टीमला देखील खूप मिस केलं आणि एका साईडला ड्रीम होती, एका साईडला टीम होती की पण ड्रीम कंप्लीट झाली. आता नक्की टीमसाठी चांगला योगदान देईल. आज खूप दिवसानंतर ऋतिक पाटील कमबॅक करतोय आणि त्याच फॉर्मात त्याच रुबाबात खरं तर आज तुझी बॅटिंग पाहायला सगळ्यांना आवडेल. ॲज अ कॅप्टन टीमला तू लीड देखील आज करतोयस. समोर गोरसई बचा एक बलाढ्य संघ भावेश पवन सोबत खूप दिवस सातत्यानं तू अगदी शेअर केलेस. आता मागचे 2 महिने तुम्ही सगळे एकत्रित होतात. समोरील टीम देखील तितकाच चांगला आहे खरं तर. मात्र रूल्स ऑर्गनायझर्स की पेनल्टी लेट रिपोर्टला लागते. बट आता गोरसई ब समोर आहे, काय माइंड आहे कुठपर्यंत थांबवावं? नक्कीच गोडसे देखील चांगला संघ आहे आणि पवन वावेदा आम्ही सोबतच होतो 2-3 महिन्यात, त्याच्यामुळे थोडंफार माहीत आहे, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच तिथे गेम प्लॅनिंग करू. आयोजनाबद्दल काय म्हणशील? ISPL तू खेळून आलाय, तिकडे जे ग्राउंड होतं हे ग्राउंड देखील आपल्याला त्याच्यापेक्षा कमी नाही आहे आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्रातील वन ऑफ द फेवरेट टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच जशी एका टुर्नामेंटची धाडत असतं ग्राउंड मनामध्ये की टुर्नामेंट ही केल्याची, तशी मयूर टुर्नामेंट असते की दरवर्षी या टुर्नामेंटला आम्ही नक्की आवर्जून खेळतो. चला, विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा ऋतिक आणि अभिनंदन रनरअप झाल्याबद्दल. ISPLच्या टायटलला टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. कसं वाटतं आधी आयोजन आणि काय मनामध्ये की कुठपर्यंत जावं येत्या 5 ओव्हर्समध्ये? आम्ही 5 ओव्हरमध्ये 60+ करण्याचा प्रयत्न करू, कारण की या ग्राउंडवरती खेळायला खूप मजा येते आणि एवढा मोठा ग्राउंड आणि ग्रासही विकेट ग्रामीणसाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मयूरदादांचे अभिनंदन करतो. कारण ग्रामीण स्तरावरती असा ग्राउंड कुठे नाही, तो बदलापूरमध्ये. काय म्हणशील? ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रात अनेक स्पर्धा होतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक देखील तुम्ही खेळात, सुप्रीमोच्या स्पर्धेमध्ये ओपनच्या माध्यमातून देखील तुमचे प्लेयर्स खेळतात, ISPL तुमच्या गावातले प्लेयर्स खेळलेत. आज प्रचंड अगदी जी उत्कंठा होती आहे ना, भावेश पवार आणि पवन केणे सध्या दुखापतग्रस्त आहे. भावेश तर दिसलाय, पवन खेळेल काय मॅचमध्ये? हो नक्कीच, कारण की मॅचची सिच्युएशन जर तशी असली तर पवन नक्कीच बॅटिंग करेल, कारण की त्याच्या हाताला थोडी इंजर्ड आहे, त्यामुळे त्याला बॅट जास्त फास्ट फिरवता नाही येत. परंतु या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल त्याचा, कारण की एवढ्या मोठ्या टुर्नामेंट आणि गावची संघ खेळतो, त्यामुळे गावच्या संघासाठी त्याला खेळणं जरूर आहे. हाताला पवनच्या थोडीशी दुखापत लिगामेंट झाली आहे, अगदी काही दिवस झाले सातत्यानं त्या सगळ्या ट्रीटमेंट देखील सुरू आहेत. बॉलिंगला त्याला कोणताही त्रास नाही आहे. मग जर टीमला गरज लागली तर पवन केना बॅटिंग देखील करताना दिसेल असं त्याच्या टीम कॅप्टनचा मेसेज. एक लास्ट क्वेश्चन, 5 ओव्हर आणि या मैदानावरती किती धावा तू पाहतोस? मी 60 ते 65 धावा पाहतो या ग्राउंडवरती, कारण की एक साईडून हव्यासुद्धा आहे आणि आमच्याकडे रायटी लेफ्टी दोन्ही बॅट्समॅन चांगले आहेत, त्यामुळे आमचा स्कोर जास्त होईल. सो विश ऑल द बेस्ट. आज पवन भावेश दोरे परत आलेत आणि मॅच देखील खूप चांगली पाहायला मिळेल. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही तो सामना पाहिला आहे. स्टे ट्यून विथ अस. अंपासकडे अपील अँड ओईची आउट. पंचांचा निर्णय आला, फलंदाज बाद आणि 68 धावेचं लक्ष आता धारावीच्या गोलंदाजांनी खूप मोठं बनवलंय. टीम ज्या बजरंग मिनिश 11 कारिवली समोर कॉम्बॉक्समध्ये आपण बघतोय तिकडे आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचकांच्या यादीतील नाव जयजी भोसले सर. इट्स ओव्हर टू यू. आणखीनही धक्का इथे लागलेला पाहायला मिळाला. जतीन पाटील बाद होतोय. 27 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. कारिवली संघ बॅकफूटवरती येत असताना पाहायला मिळालाय. खरं तर 2 विकेट आणि खरं तर ज्या गोलंदाजाने विकेट काढली आहे या तिसरा धक्का लागला. खरं तर ज्या गोलंदाजांनी आपण चर्चा करतोय विकी भोईरला सफलता इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचंही आगमन होत असताना आपण पाहतोय. 27ला 3 सामन्याचं चित्र आता मात्र बदलू लागलंय. दुसऱ्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत, 11 धावा खर्च केल्यात. विकी भोईर चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर विकी भोईर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. अनेक जिथे मात्र आपण पाहिलं ना विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवलेली आहेत. अनेक संस्मरणीय इनिंग त्याने साकारलेल्या आहेत. पप्या खारीक मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल डाव्या यष्टीवरती वेगाने पाहायला मिळाला होता. क्रीजचा वापर केला होता. पप्या खारीकची ही अदा आहे. खरं तर पप्या खारीक टेनिस क्रिकेट विश्वामधला एकमात्र असा खेळाडू आहे की ज्याच्याकडे बॅगी कॅप पाहायला मिळते आणि ही त्याची ओळख आहे. या गावाची ओळख आहे. पप्या खारीक ही त्याची ओळख राहिली आहे, ज्याला आपण सातत्याने पाहतो. बॅगी कॅप खरं तर ऑस्ट्रेलियन असू द्यात किंवा अगदी त्याच वेळेला टेस्ट क्रिकेटर असू द्यात, त्यांना आपण पाहिली सातत्याने ते वेअर करत असताना पाहायला मिळतात. पप्या खारीकची हीच ओळख आहे. त्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. या कॅपनेच त्याला प्रसिद्धी दिली आहे जास्तीची. 28ला 3 खोलातला बॉल, तो क्रशर पाहायला मिळाला होता. लाऊड अपील इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली.
लेग बाईटच्या स्वरूपामधून एक धाव येत असताना पाहायला मिळते. या संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. फलकावरती धावा एकंदरीत 29 बनल्यात. 15 चेंडू आणि 39 ची गरज. 15 चेंडू आणि 39 धावा. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे आणि अर्थात या षटकामध्ये जास्तीचे टो क्रशर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न इथे करत असताना पाहायला मिळाला, जे कारगर साबित राहिलेत. पिंग पॉइंट यॉर्कर टाकण्याची धम्मक या गोलंदाजाकडे आहे. ऍक्शन रिप्ले जर का तुम्ही पाहाल, पप्प्या खारीक हा बॉल परफेक्ट होता आणि थेट डावे यष्टीच्या बाहेर निघणारा होता. खरं तर डावे यष्टीच्या बाहेर त्याचा पाय पाहायला मिळाला आणि याच कारणासह एक्झॅक्टली हा निर्णय यथायोग्य होता. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतली आहे, मुभा दिलेला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल इथे. डायरेक्ट हिट झालाय. पप्प्या खारीकला माघारी परतावं लागणार. डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद. परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा, काय डायरेक्ट हिट मारला होता. बॉल जिथे मात्र आपण पाहिलं मिडऑफच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गेला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. ज्या रीतीने हा डायरेक्ट हिट पहा तुमच्या स्क्रीनवरती, हा रिअल टाइम रिप्ले आहे. हा बॉल जसा काही पुढे निघाला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गेला आणि जिथे हे स्टंप तितकेसे क्लिअर त्याला दिसत होते आणि अगदी स्टंपला चाटून हा थ्रो नेम लागला आणि गेम झालाय फलंदाजाचा. पप्प्या खारीक माघारी परतलेला पाहायला मिळाला. एक एक्सपिरियन्स कॅम्पेन आहे जो माघारी परतला. 31ला 4. पुढचा बॉल खोलातला इथे पाहायला मिळाला. थेट यशांचा वेध. बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. ऑडी इनोवा या गाड्या बघा लागल्या तारांना. किया स्विफ्ट, कियाच गाड्या लागल्या तारांना. थँक्यू. हो, या स्पर्धेची चर्चा सातत्याने संपूर्ण भारतवर्ष टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये सातत्याने चालू असताना पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं शीर्ष गीत तुम्ही ऐकलात. 29ला 5 फलंदाज बाद झाले. धारावी एक्सप्रेस आता वेगाने या पटरीवरती धावताना पाहायला मिळते. विकी पंढरीनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये वेगाने गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या षटकातील नवीन बॅटर जयेश म्हात्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि यश नाईक नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. शेवटचा बॉल थेट यशांचा वेध. आणखीन एक धक्का. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. वेग प्रचंड. धक्का. आणखीन एक 6वा फलंदाज बाद. ज्यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती आपण पाहतोय. खास मुरबाड मसा मोघर या ग्रामपंचायतीतून आपण पाहतोय. विद्यमान सरपंच आदरणीय संजयजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. भोईर ग्रुपच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. मी दादांना विनंती करेन आपण या आपला सन्मान या ठिकाणी स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी करतायत. भरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. संजयजी भोईर आपला सन्मान या ठिकाणी होईल या स्पर्धेच्या वतीनं. काय मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 12 बॉल 39 धावांची गरज आहे. 29 धावा बनल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 विकेट्स गमावलेत. टीम कारिवलीने संघ थोडंसं अडचणीत सापडलाय, परंतु या क्रीडा नगरीमध्ये 12 बॉल 30, 12 बॉल 32, 12 बॉल 34, 35 या धावा जरूर जयेश भोसले सर या ठिकाणी बनलेल्या आहेत. मग 12 बॉल आता 39 साठी या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. 12 बॉल 39 धावा देखील चेसेबल आहेत. खरं तर या धावा देखील बनतात. बनवण्यासाठी ती जिद्द, चिकाटी, मेहनत तुमच्याकडे असायला हवी. मागील बॉलवरती बाद होणारा जयेश म्हात्रेने या गोष्टीचा विचार केलाच नाही की या षटकातील शेवटचा बॉल आहे. धीरज भोईर एकमात्र गोलंदाज आहे. पुढे एक नवीन गोलंदाज मिळणार आहे. या दरम्यान कल्पेजी भोईर साहेब आपण सुद्धा या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. लगेचच कॉमेंट बॉक्समधून आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. महाराष्ट्रातील
एक नामवंत समालोचक सन्मान्य जयजी भोसले सरांचा आवाज. 12 बॉल 39ची गरज. धीरज गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल दिशाहीन राहिला. एक्स्ट्राची धाव येते. 38ची आवश्यकता आहे. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होऊनी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावा लागेल. 38 धावा अजूनही बनवायच्या. देणारे 12 बॉलचा खेळ शेष राहिला. व्हाईट बॉल आलाय स्ट्राईक एंड वरती, जिथे मात्र यश नाईक पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला महेश पाटील मैदानावरती. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. विशाल भोईरने झेल टिपला. फलंदाज आणखीन एक 7वा धक्का बाद. तुवा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. 7 धक्के दिले गेलेत. खर तर कोणताही फलंदाज जास्त काळ मैदानावरती बॅटिंगसाठी थांबण्याला तयार नाही आहे. जास्त काळ व्यतीत करायला तयार नाही आहे. विकेट सातत्याने गमावलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि सातत्याने एकच गोष्ट म्हणतायत, सलीला जायाच. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. 7 धक्के, 30ला 7. 19 चेंडूचा खेळ संपला. 11 बॉल 38ची गरज. या मैदानावरती धावा बनतात, त्यासाठी बनवण्याची तुम्हाला तितका काळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहणे गरजेचं आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या नावावरती विकेट आली आहे. अगदी आपण पाहिलं तर विकीच्या नावावरती विकेट आल्या 4. हाही बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. नवीन बॅटर तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. विकीच्या गोलंदाजीचं पृथक्करण आणि विश्लेषण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवल्या. दुसऱ्या षटकामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. एकंदरीत 4 विकेट त्याच्या नावावरती आल्या. धाबा खर्च केला त्याने एकंदरीत 14. आणि हा फ्रंट लाईन गोलंदाज, त्याला तुम्हाला डिफेन्सिव्ह स्ट्रोकने बॅटिंग करायची होती. संयमाने त्याच्या अगेन्स्ट खेळायचं होतं. त्याला अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच धारातीर्थी पडले. बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एकेरी धाव येते. 31 धावा फलकावरती आहेत. येणारे 9 बॉल आणि 37ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. कारिवलीकरांनी भान ठेवून योजना आखल्या नाहीत आणि याच कारणास्तव ते इथे अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळाले. धावा सातत्याने थांबलेल्या पाहायला मिळाल्या. स्कोर कार्डवरती 31 आहेत. 7 फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 37ची आवश्यकता. धीरजचा हा बॉल लिडिंग एज घेतोय. शॉर्ट फाईन लेग 30 या सर्कल मध्ये आहे. चेंडूच्या खाली आल्यात. कॅच ड्रॉप. झेल धरणीला दान दिला गेलाय. झेल बनू शकला नाही, परंतु इथे बॉल अडवला हेच बेहत्तर आहे. रन थांबवायचे आहेत केवळ आता मात्र, कारण 7 फलंदाज बाद झालेले आहेत. तितकीशी मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ आता बॅकफुट वरती आहे. फलकावरती 32. 7 फलंदाज बाद. 8 चेंडू आणि 36ची आवश्यकता. धीरज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. रिदम चांगला आहे त्याचा. खरं तर चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉलने सुरुवात केली होती षटकाला. पुढचा बॉल यावेळेला वेगाने पाहायला मिळाला होता. बॅटर बीट, विकेट कीपर बीट. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप रन्स मिळत आहेत. 22चा चौकार. डीजे रॉनी हेच करण्याचा प्रयत्न सातत्य बॅटरनी केलाय. अलीकडे या गाण्याच्या ओळी बदलल्यात. मला वाटतं जिंकणारा संघ आजकाल गाणी बदलू लागलाय. पुढचा बॉल खोलातला बॉल. इथे मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ हे सांगण्याचा प्रयत्न पंचांनी केला. इथून डॉट बॉल येईल. एकंदरीत षटक संपलं. चौथं. 4 षटकांचा खेळ संपला. 6 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 32ची गरज. मध्ये जितक्या धावा पाहायला मिळाल्या, उत्तरार्धामध्ये धावांचा तुटोडा पाहायला मिळाला. खरं तर धावा आल्या नाहीत. विकेट गमावल्या गेल्या. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळवल्या.
गोलंदाजांनी मुभा दिली नाही. गोलंदाजी मार्कमध्ये विशाल भोईर येत असताना पाहायला मिळतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. आज संघाकडे एक गोलंदाज कमी आहे याचा विचार कारिवलीकरांनी केलाच नाही. भावेश नाईक आज अनुपस्थित आहे. एक संघाकडे गोलंदाज खरं तर प्रमुख गोलंदाजामधील एक जो कमी पाहायला मिळते आहे त्याचा विचार जर का केला असता तर धावा शेवटच्या षटकामध्ये 20 ते 25 चेसेबल होत्या, ज्या केलेल्या नाही आहेत. संघाने अडचणी तिथेच वाढताना पाहायला मिळाल्या. प्रमुख गोलंदाजांपैकी एक गोलंदाज कमी असल्या कारणास्तव फिरकीचा जादूगार विशालला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. 6 चेंडू आणि 32ची गरज. 6 चेंडू 32 हव्या होता. ऑन साईडला डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक ऑलराऊंडर खेळाडू घेऊन खेळणारा संघ म्हणून मच्छिंद्र स्मृती धारावी या संघाकडे पाहिलं जातं. सिंगल येते. 31ची गरज. 5 चेंडू आणि 31 धावा. स्ट्रायकर एंडला येत असताना तन्मयला आपण पाहतोय. तन्मय पाटील स्ट्रायकर एंडवरती. तन्मय नाईकला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीपमध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांची सांगड इथे घातली जाते, परंतु आता इथून फारसा उशीर झालाय. 4 चेंडू आणि 30ची गरज. 4 चेंडू आणि 30 धावा. कारिवलीकर मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतात धारावीच्या अगेन्स्ट. फ्लोअर फुलटोज होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. दिशाहीन आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्राची धाव. अतिरिक्त धावा आल्यात. 29ची गरज. 4 चेंडू आणि 29 धावा. फ्लोअर फुलटोज होता ऑन साईडला केला डीपमध्ये. धीरजला आपण पाहतोय पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. एक सिंगल येईल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी दुहेरी धावा सातत्याने येत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गाची गर्दी सातत्याने वाढताना पाहायला मिळेल, कारण आज रायगड आणि ठाण्याची एक एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना मात्र पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल रडारमध्ये आला. ऑन साईडला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तन्मय नाईकच्या बॅटमधून षटकार. संख्या 46 आहे. 2 चेंडू 22. 2 बॉल 22ची गरज. शॉर्ट फाईन लेग तैनात नाही आहे. डीप मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच मध्ये स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. विशाल पाहायला मिळेल. अगदी त्याच वेळेला कमलेशला तुम्ही पाहणार आहात. त्याच वेळेला तुम्हाला पुन्हा एकदा येत असताना अगदी त्याच वेळेला पाहायला मिळेल. एका बाजूला पवन आहे. अगदी भावेश पाहायला मिळणार आहे. सामना इथे 20 धाव्याने मोठ्या फरकाने इथे धारावी संघाने जिंकला. हा मोठा यश संघाला पदरी पडत असताना पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण देतो आहोत. विशाल भोईर राहिला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने 34 धावांची खेळी साकारली आणि एक बहारदार खेळीच्या जोरावरती संघाला गवगवीत वेश मिळून देणारा विशाल भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या सामना अगदी लिहिला जिंकला मच्छिंद्र स्मृती धारावी टीम या मॅच मध्ये 20 धाव्याने जिंकत असताना पाहायला मिळाली. मॅच समरी तुम्हाला स्क्रीनवरती. 10 बॉल 34 धावांची विशाल भोईरने खेळी साकारली. 11 चेंडू 20 धावा. धीरज भोईरच्या माध्यमातून